थोड्याशा विश्रांतीनंतर पुढच्या भागाकडे आपण वळत आहोत. आता आपण बघणार आहोत भगवंतांचे. आपण अलंकार बघितले. आता आपण भगवंतांचे 4 हात, चतुर्भुज आणि चतुर्भुजामध्ये चारही हातामध्ये असलेली आयुध आणि त्या आयुधांच्या मागचा अर्थ. प्रत्येक आयुध शंख, चक्र, गदा, पद्म हे का असतं, त्याच्या मागचा अर्थ काय, हे आपण आता शांतपणे समजून घेणार आहोत. आता आपण बघणार आहोत भगवंतांचे वरचे 2 हात. आता आपण पहिल्यांदा बघूयात भगवंतांचा वरचा उजवा हात. भगवंतांच्या वरच्या उजव्या हातामध्ये सुदर्शन चक्र असतं. सुदर्शन आपण पटकन म्हणताना सुदर्शन म्हणतो, पण खरं आहे सुदर्शन. सुदर्शन चक्र म्हणजे नेमके काय? आपण लहानपणापासून नेहमी ऐकत आलेलो आहोत की सुदर्शन भगवंतानी या सुदर्शन चक्राने अनेक शत्रूंचा नाश केला, शिशुपालाचा वध केलेला. आपल्याला जास्त पटकन डोळ्यासमोर काय येतं की शिशुपालाचा वध. महाभारतामधली ती कथा आपल्या डोळ्यासमोर पटकन येते. हे 100% खरंय की हे वधासाठी म्हणून सुदर्शन चक्र आहे, पण तेवढाच अर्थ याला पुरेसा नाही. सुदर्शन म्हणजे योग्य दर्शन आणि योग्य दृष्टी, योग्य विचार. जीवनामध्ये फक्त डोळे असणं पुरेसं नसतं. आपण बघतो सगळं, आपल्याला सगळं दिसतं, पण योग्य दृष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. कुठल्या दृष्टीने बघतो, कुठल्या नजरेने आपण बघतो प्रत्येक गोष्टीकडे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आता हा खूप मोठा विषय आहे. या विषयावर बोलायचं म्हटल्यानंतर खरंच आहे, बोलण्यासारखं खूप आहे या विषयावर, पण आपण कधीतरी नंतर या विषयावर नक्की बोलूयात. रावणाकडे 2 नाही 20 डोळे होते. दशावतार दशमुख होता, त्याच्यामुळे त्याला 20 डोळे होते. दुर्योधनाकडे देखील डोळे होते, पण त्यांचं काय होतं, त्यांची दृष्टी चुकीची होती. म्हणून त्यांचं ज्ञान, रावणाला तर किती ज्ञान होतं, ह्याचा आता विचार आपण करायचा ठरवला तर आपण देखील अवाक होऊन जाऊ. एवढा दशग्रंथी ब्राह्मण होता रावण, पण दृष्टी चुकीची होती, म्हणून दुर्योधनाला आणि रावणाला त्यांचं ज्ञान वाचवू शकलं नाही. सुदर्शन चक्र आपल्याला हेच शिकवतं की ज्ञानाला विवेकाची जोड जर असेल तर ते कल्याणकारी ठरतं. त्यानंतर आहे भगवंतांच्या वरच्या डाव्या हातामधला शंख. भगवंतांच्या शंखाचं नाव बहुतेक सगळ्यांना माहिती असेल, पांचजन्य शंख. याचं नाव आहे पांचजन्य. महाभारताच्या युद्धाची सुरुवात, श्रीमद भागवत आपल्या डोळ्यासमोर पटकन आलं असेल, तर ज्यावेळेला महाभारताच्या युद्धाची सुरुवात झाली त्यावेळेला भगवंतांनी या शंखाचा नाद केलेला होता. हा शंख म्हणजे नुसता आवाज नाही, हा जागृतीचा नाद आहे. जसा सकाळी गजर आपल्याला झोपेतून उठवतो, घड्याळाचा गजर, किंवा आजकाल मोबाईल, आता घड्याळ नाहीये, नाही तर अगदी मला आठवते की तरुणपणी आमच्या अगदी छोट्याशी शेजारी आपला कॉर्नर पीसवर घड्याळ असायची, अलारामची घड्याळ असायची, पण आता ती नाहीये. आता मोबाईल मध्ये आपण अलार्म लावतो, आपण झोपेतून उठतो, तो आवाज आला, गजराचा आवाज आला की आपण झोपेतून उठतो. तसाच शंखाचा आवाज आपल्याला अज्ञानातून जाग करतो. आजही मंदिरामध्ये आरतीपूर्वी शंखाचा नाद केला जातो. कशासाठी? आपण फक्त ऐकतो. भजनाच्या सुरुवातीला शंखाचा नाद केला जातो. घरी पण, बऱ्याच जणांच्या घरी पण शंखनाद संध्याकाळी आणि सकाळी केला जातो. कशासाठी केला जातो याचा अर्थ खरंच कुणी कधी शांतपणे विचार केलाय? कारण आपण मंदिरात असो किंवा घरच्या मंदिरात असो, घराच्या देवघरासमोर जरी बसलेलो असो किंवा आपण मंदिरात गेलो, आपलं मन कुठे असतं? मंदिरात असतं? भगवंताजवळ असतं? नाही.
आपलं मन संसारात अडकलेलं असतं. आत्ता मी मंदिरात आलेली आहे. घरी काय झालं असेल? कामवाली बाई येऊन गेली का? स्वयंपाकवाली बाई येऊन गेली का? मी हिला सांगितलेलं होतं ये म्हणून, ती आली असेल का? म्हणजे आपलं चित्त घरी असतं, शरीर फक्त मंदिरामध्ये असतं. असं प्रत्येकाचं होतं. त्या शंखनादामुळे, शंखनाद का केला जातो? तर शंखनादामुळे संसारात अडकलेलं आपलं मन तिथून निघून भगवंतांच्या चरणी रुजू व्हावं म्हणून शंखनाद केला जातो. हा आहे खरा शंखनादाचा अर्थ आणि या मागचा उद्देश. आता एक छोटस उदाहरण मी आपल्याला देते. आपल्या मोबाईलवर एक नोटिफिकेशनचा आवाज आला, छोटासा आवाज असतो, बऱ्याच जणांचा अगदी बारीक आवाज असतो. एवढा बारीक आवाज देखील आला तरीही तुम्ही कितीही व्यस्त असू देत, तुमचं लक्ष पटकन त्या मोबाईलकडे जातं. कोणाचं नोटिफिकेशन आलं, व्हॉट्सअपवर काही मेसेज आलाय का, काही मेसेज, दुसरा काही मेसेज आहे का, फेसबुकवर कोणी काही माझ्या पोस्टला लाईक केलंय का, काही ना काहीतरी आपल्या मनामध्ये विचार येतो आणि आपण मोबाईलकडे बघतो. पण तितक्याच तत्परतेने आपण भगवंतांच्या नामस्मरणाचा आवाज ऐकतो. समजा कुठे नामस्मरण चालू आहे, कुणी हे लावलेलं आहे, मोबाईलवर लावलेलं म्हणा, टीव्हीवर लावलं, किंवा तुमच्या जवळपास मंदिर आहे घराच्या जवळपास, तिथे चालू असेल काही नामस्मरण चालू असेल, तुम्ही तेवढ्या एकाग्रतेने ऐकता? नाही ऐकत. तेवढं लक्ष आपलं जात नाही. हा विचार आता आपण स्वतः करायला पाहिजे. ही विचार करण्याची वेळ आलेली आहे. शंखाचा आवाज आपल्याला काय संदेश देतो? आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात करण्याची एक संधी आहे. काल आपल्याकडून चुका झाल्या असतील, होतात. प्रत्येकाच्या हातून चुका होतात. आपले काही निर्णय पण चुकलेले असतील, भूतकाळामध्ये चुकलेले असतील निर्णय आपले, होतं. आपण काही, मी तेच म्हणलं ना, आपण काही प्रत्यक्ष परमेश्वर नाहीयेत की कुठली आपल्याकडून चूक होणारच नाही असं. काही निर्णय चुकतात, काही चुका घडतात, काही विचार आपले चुकीचे असतात, पण तरीही आज पुन्हा नवीन सुरुवात करता येते, हा शंखनाद आपल्याला सांगतो. शंखनाद किंवा शंख आपल्याला म्हणतो, उठा, जागे व्हा आणि धर्म मार्गावर चालायला सुरुवात करा. आणि म्हणून सर्वप्रथम भगवंतांच्या हातामध्ये शंख आहे वर, अगदी समोर असल्यामुळे आपलं लक्ष आधी प्रत्यक्ष पटकन लक्ष जातं शंखाकडे. आणि म्हणून हातामध्ये भगवंतांच्या शंख आहे, कारण जागृती जर झाली तर पुढचा आपला आयुष्याचा प्रवास अतिशय सुखकर होतो. हा आहे शंखाच्या मागचा अर्थ. त्यानंतर आहे भगवंतांच्या हातामध्ये गदा. उजव्या हातामध्ये खाली गदा असते. भगवंतांच्या हातातल्या गदेचं नाव आहे कौमोदकी गदा. बऱ्याच वेळेला आपल्याला यांचे नावं पण माहित नसतात. शंखाचं नाव पण बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहित पण नसेल. गदेचं नाव आहे कौमोदकी गदा. आपण सामान्य माणसं आहोत. आपल्याला काय वाटतं की गदा म्हणजे युद्ध करण्याचं शस्त्र, देवांचं युद्ध करण्याचं शस्त्र. आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा भीम येतो, दुर्योधन येतो, भगवंत ज्यांच्या हातामध्ये, आणि बलराम येतात ज्यांच्या हातामध्ये गदा. गदा म्हणजे युद्ध करण्याचं एक शस्त्र आहे. पण भगवंतांच्या हातातली गदा फक्त दुष्टांचा नाश करण्यासाठी नाहीये, तर ती शक्ती, स्थैर्य, संयम आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. जीवनामध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. अशी कुठलीही व्यक्ती नाहीये की जिला आतापर्यंत संघर्ष करावा लागलाच नाही, सगळं अगदी सहजतेने मिळालं, असं कोणीच नसतं. प्रत्येक जण संघर्ष करून या टप्प्यावर येऊन पोहोचलेला असतो. संघर्षाचे खूप वेगवेगळ्या पद्धती असतात, प्रकार असतात. कोणी परिस्थितीशी संघर्ष करतं, कधी लोकांशी तुम्हाला संघर्ष करावा लागतो, कुठल्या अजून दुसऱ्या गोष्टींशी करावा लागतो. पण सगळ्यात मोठा संघर्ष कुठे कोणाशी करावा लागत असेल
तर तुम्हाला तो तुमच्या मनाशी संघर्ष करावा लागतो. प्रत्येक लढाईमध्ये बाहुबलापेक्षा मनोबल जास्त महत्वाचं असतं. म्हणून भगवंत जणू आपल्याला सांगतात की ज्यांच्याकडे संयमाची गदा आहे, आणि गदा आपण नेहमी बघितली, बघा तुम्ही भगवंताकडे निरखून, गदा अशी खाली स्थिर ठेवलेली असते, अशी उचललेली नसते हातामध्ये, स्थिर ठेवलेली असते. म्हणून संयमाची गदा, म्हणून भगवंत आपल्याला सांगतात की ज्यांच्याकडे संयमाची गदा आहे त्याला कोणताही शस्त्र पराभूत करू शकत नाही. आज माणूस, आजचा कलियुगातला माणूस बाहेरून खूप मजबूत दिसतो, आपण आणतो मी खूप मजबूत आहे, पण तो आतून पूर्णपणे तुटलेला आहे. प्रत्येकाला माहिती आहे, फक्त आपण ते व्यक्त होत नाही. थोडस अपयश आलं तरी देखील आपण खचून जातो. थोडी टीका झाली की आपण संतापतो, घाबरून जातो, संतापतो आपण टीका झाली की. आणि आपली ही कमजोरी दूर करण्यासाठी कौमोदकी गदा आपल्या अंतःशक्तीची आपल्याला आठवण करून देत असते. भगवंतांच्या हातातली ही गदा आपली अंतःशक्ती, आपण मनाने किती कणखर राहायला पाहिजे आणि मनाने कणखर व्हा ही जाणीव करून देते ही भगवंतांची गदा. जे मी तुम्हाला तेच सांगितलं की इतके सुंदर अर्थ आपल्याला पुराणांनी सांगितलेले आहेत की ज्या अर्थाचा आपण कधीही विचार देखील केलेला नव्हता, की भगवंतांचे हे सगळे आयुध आपल्याला इतका सुंदर संदेश देतात. आता येते भगवंतांच्या खालच्या डाव्या हातामधले पद्म म्हणजे कमळ. भगवंतांच्या हातातलं कमळ पाहिलं की मन आपोआप प्रसन्न होऊन जात. असंही कमळाचं फूल पाहिलं, प्रत्येकाला कमळाचं फूल आवडतं. का कोण जाणे, पण सगळे जण त्याच्यावर मोहित होतात. पण कमळ हे केवळ सुंदर फूल नाहीये, तर ते निर्मळ जीवनाचं प्रतीक आहे. किती छान अर्थ आहे बघा. कमळाचा जन्म चिखलात होतो, आपण बघितलेला आहे. सरोवरामध्ये, चिखलामध्ये, नदीमध्ये त्याची मुळं पूर्ण खालपर्यंत चिखलामध्ये पोचलेली असतात. पण तरीही त्या चिखलाचा स्पर्श त्याच्या सौंदर्याला किंवा त्याच्या पवित्रतेला कधीही होत नाही. कमळाच्या फुलाला कधीही चिखल चिटकत नाही, स्पर्श करत नाही. स्वच्छ फूल असतं ते, एकदम स्वच्छ असं. इव्हन त्याच्यावर पाण्याचा थेंब देखील टिकत नसतो. ते पाण्यामध्ये फूल असतं, पण त्याच्यावर पाण्याचं नसतं. दवबिंदू असतात, हलके हलके दवबिंदू असतात, ते पण काही वेळानंतर ते खाली निघून जातात, गरंगळून जातात, पण पाणी तर त्याला स्पर्श पण करू शकत नाही. आणि हाच गहन संदेश भगवान विष्णू आपल्याला देत आहेत. आपण संसारात राहणारच आहोत, आपण संसारातून बाहेर नाही पडू शकणार, कितीही ठरवलं तरी. या मोहमायी दुनियेमध्ये आपण अडकून पडलेले आहोत. आपल्या जीवनामध्ये सुखदुःख येणार. लोभ, मोह, मत्सर, अहंकार यासारख्या अनेक विकारांनी आपण भरलेले आहोत. हे सगळ्या विकारांचं वातावरण आपल्या आजूबाजूला असणार आहे. म्हणजे ही सगळी दलदल आपल्या आजूबाजूला असणार आहे, हा सगळा चिखल आपल्या आजूबाजूला असणार आहे. म्हणजे भगवंत आपल्याला हा संदेश देतात, लोभ, मोह, मद, मत्सर, सुख, दुःख हे सगळा चिखल आपल्या आजूबाजूला असणार आहे. पण या सर्वांमध्येही राहून, या सगळ्यामध्ये राहून आसक्त न होता कमळाप्रमाणे निर्मळ आणि पवित्र राहायचे आपल्याला. आज प्रत्येकाची इच्छा आहे की समाजाने बदलावं. आपण बघतोय रोज, आपण मीडियामुळे आपल्याला इतक्या गोष्टी कळतायत, इतकी घटना घडतायत, मन खूप उदास होतो. एखाद्या घटना, आता लोहगडची घटना आपण नुकतीच बघितलेली आहे, अशा अनेक घटना घडतात. अशा घटना घडतात त्यावेळेला आपल्याला असं वाटायला लागतं की समाज बदलला पाहिजे, समाज कुठे चाललाय, काय वागणं चाललंय सगळ्यांचं. हे सगळं बघितल्यानंतर आपली इच्छा होते, प्रत्येकाला वाटते, आज प्रत्येक जण विचार, कारण प्रत्येक जण घाबरतय. समाजामध्ये बाहेर पडताना प्रत्येक स्त्रीला आज भीती वाटायला लागली. मग इच्छा प्रत्येकाची आहे समाज बदलावा,
पण भगवंत सांगतात की तुम्हाला समाज बदलावा असं वाटतंय, पण समाज बदलण्यापूर्वी तुम्ही तुमचं मन शुद्ध करा. जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत समाज बदलणं अवघड आहे. कारण एक निर्मळ मन 1000 उपदेशांपेक्षा प्रभावी असतं. तुमच्या मनातले विकार कमी झाले, तुमचं मन शुद्ध झालं की आपोआप समाज बदलायला लागतो. तुम्हाला उपदेश करायची गरजच नाही ना. तुम्ही ज्या मार्गावर जायला लागलात त्या मार्गावर असंच सगळेजण हळूहळू जायला लागते. शुद्ध मनाने ज्या वेळेला आपण हा मार्गक्रमण सुरू करू त्यावेळेला आपोआपच समाज बदलायला लागेल. आणि भगवंत कमळाच्या माध्यमातून आपल्याला हा संदेश देत आहे आणि जो कलियुगासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आता आपण बघणार आहोत भगवंतांचं वाहन गरुड. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती. भगवंतांचं वाहन गरुड आहे. पण हा पण प्रश्न कधी कधी कोणाला पडतो आणि आजकालची पिढी तर हमखास हा प्रश्न विचारते. म्हणजे आपली नातवंड प्रश्न विचारतात. मला बरेच प्रश्न, कारण आता मला माझ्या नातवाला प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. माझ्या नातवाने मी ह्या जेवायला लिहायला सुरुवात केली त्यावेळेला मी त्याला समजावून सांगत होते. कारण मी हे लिहायची आणि त्याला संध्याकाळी तो मला रोज प्रश्न विचारायचा, तू आज काय लिहिलंस, कशाबद्दल लिहिलंस. मग मी त्याला अगदी थोडक्यामध्ये तो भाग समजावून सांगायची. त्याला मी ज्यावेळेला हा भाग लिहिला त्यावेळेला सांगितलं की मी आता हे सगळं लिहितेय. भगवंत गरुडावर बसून येतात आणि एखाद्या भक्तानी अडचणीत असेल तर ते गरुडावरून येतात. गरुड खूप जोरात उडतो आणि पटकन घेऊन येतो. आता त्याला सोप्या भाषेत मला समजावून, कारण तो 8च वर्षाचा आहे, त्यामुळे मला त्या भाषेमध्ये समजावून सांगावं लागतं. आणि मला एक प्रश्न विचारला की आई, भगवाननी भगवंत गरुडावरच का बसतात? त्याने हत्ती, सिंह, घोडा, दुसरा प्राणी असा का नाही निवडला? त्यांनी गरुडच का निवडला? हा मला पण प्रश्न पडला की खरंच भगवान विष्णूंनी गरुडाचीच निवड का केली असेल? त्यामागचं तत्वज्ञान फार कमी लोकांना माहिती असेल. माहिती असेल, मी मगाशी सांगितलं की माहिती पण असेल, पण फार कमी लोकांना माहिती असेल. आता मी आपल्याला आज अगदी थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेय. गरुड सर्वात उंच भरारी घेतो. सगळ्यात जास्त उंचीवर उडणारा पक्षी हा गरुड आहे. आणि दुसरं, गरुड कधीही क्षुल्लक गोष्टीमध्ये अडकून पडत नाही. त्याची नजर नेहमी उंचावर असते. आणि म्हणून भगवंत आपल्याला या माध्यमातून गरुड वाहनातून आपल्याला समजावून सांगतात की ज्यांची विचारसरणी उंच असते त्यांचं जीवनमान आपोआप उंचवत जाते. इतका खोलवर आपण कधी ह्या गोष्टींचा विचार खरंच कधी केलाय का? कधीच केलेला नाहीये. गरुडाचा अजून एक खूप महत्वाचा अत्यंत चांगला गुण आहे, तो म्हणजे तो विषारी सापाला घाबरत नाही. कितीही विषारी साप असू देत, तो कधीही विषारी सापाला घाबरत नाही. आपण आपल्या डोळ्यासमोर कधी बघितलेलं, म्हणजे मी तेच म्हणते, सिरियल, मूवी यामध्ये आपण बघतो की गरुड आपल्या पायामध्ये विषारी सापाला पकडतो आणि तो खूप उंचावर नेऊन त्याला खाली फेकून देतो आणि मारतो. त्याची ती पद्धत आहे. त्याच्या 2-3 पद्धती आहेत मारण्याच्या, त्यातली ही एक त्याची पद्धत आहे मारण्याची. आणि कितीही विषारी साप असू दे, तो अगदी त्याच्या 2 पायांमध्ये तो पकडतो. त्यातून भगवंत आपल्याला एक संदेश देतात की जी व्यक्ती सत्य, धर्म आणि श्रद्धेच्या मार्गावर चालते ती भीतीवर विजय मिळवते. गरुडासारखी भीतीवर ती व्यक्ती विजय मिळवते. आज काय होतं, आपलं कलियुगामध्ये आपलं असं होतं की आपण अनेक गोष्टींना घाबरतो. माझा देखील स्वभाव तसा होता. जसं ही श्रीमद भागवत, दशावतार ह्या अशा आध्यात्मिक गोष्टींकडे वळल्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये माझ्या मनातली भीती कमी झालेली आहे. आपण पहिलं काय घाबरतो, लोक काय म्हणतील, हा पहिला आपल्या भीतीचा ठिकाण. एखादी गोष्ट आपण करायला घेतली
आपण एखादी गोष्ट केली. आता लोक काय म्हणतील? हिला हे शोभलं का? हिला हे चांगलं दिसतं का? हे म्हणतील न म्हणतील हा भाग वेगळा राहिला, पण आधीच आपण घाबरायला लागतो, लोक काय म्हणतील. अपयश. अपयशाला तर प्रत्येक जण घाबरतो. अपयश तर कधी यश येणार, कधी अपयश येणार. तरी पण आपण अपयशाला घाबरतो. भविष्याची चिंता करतो. जिथे आपल्याला माहित नाही की आपण झोपलेले उठणार आहोत का नाही. आत्ता मला देखील माहित नाही, मी आपल्या समोर हे सांगतेय, पुढच्या क्षणाला मी असेन का नाही हे मला देखील माहित नाही. पण मी उद्यासाठी म्हणून भरपूर एपिसोड तयार करून ठेवलेले आहेत. भरपूर लेख लिहून ठेवले. माहित नाही मला मी शूटिंग करू शकेन का नाही, रेकॉर्डिंग करू शकेन का नाही. भविष्यामधली चिंता आपल्याला नेहमी सतवत असते. म्हणून भविष्याची तरतूद आपण करून ठेवतो, पैसा साठवून ठेवतो. पण भगवंत सांगतात की ज्याच्या जीवनामध्ये श्रद्धा आहे त्याच्या मनामध्ये भीतीला कधीही जागा राहत नाही. हे मात्र अगदी खरे आहे. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की मी देखील तशी मनात कायम घाबरायची. पण जसं जसं हे वाचायला सुरुवात केली, अध्यात्माकडे, अध्यात्म खोलवर समजून घ्यायला सुरुवात केली, मनातली भीती बऱ्याच प्रमाणामध्ये माझ्या कमी झालेली आहे. श्रद्धा मनाला धैर्य देते आणि धैर्य माणसाला योग्य मार्गावर टिकवून ठेवते. हे आहे गरुडाचं अर्थ. भगवंतांचं वाहन गरुड, यातून आपल्याला भगवंत हा संदेश देतात. आता भगवंत शेष नागावरच का विराजमान आहेत, हे पण आपण आतापर्यंत नेहमी बघत आलेलो आहोत की भगवंत शेष नागावर विराजमान असतात. की भगवंताने आपल्याला परत एक प्रश्न पडतो की भगवंताने सुवर्ण सिंहासन का नाही घेतलं? सुवर्ण सिंहासनावर का नाही भगवंत कधी बसले? शेषनागावरच का झोपलेले असतात भगवंत? तर याचा अर्थ अतिशय सुंदर आहे. खूप शांतपणे हा अर्थ समजून घ्यायचा आहे आपल्याला. साप म्हणजे भीती, विष आणि मृत्यूचं प्रतीक मानला गेला आहे. मी म्हणून खूप सावकाश आणि शांतपणे हा भाग सांगते. साप म्हणजे भीती, विष आणि मृत्यूचं प्रतीक मानला गेला आहे. पण भगवंत त्या शेषनागावर अत्यंत शांतपणे विश्रांती घेतात. याचा अर्थ असा की ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याच्यासाठी भीती देखील सेवक बनते. शेष म्हणजे शेवटपर्यंत उरणार. संपूर्ण सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी जे उरत ते आहे परमसत्य. आणि म्हणूनच शेषनाग हा अनंत काळाचा, सनातन सत्याचा आणि कालाच्या अखंड प्रवाहाचा प्रतीक मानला गेला आहे. आणि भगवान विष्णूंना म्हणून अनंतशायी असेही म्हणतात. हे पण नाव भगवंतांचं आहे, कारण ते काळालाही त्यांच्या अधीन ठेवतायत. काळ बदलतो, युग बदलतात, सृष्टी निर्माण होते, नष्ट पण होते, पण परमसत्य भगवान विष्णू कायम असतात. शेषनागावरचं भगवंतांचं शयन आपल्याला याच सनातन सत्याची आठवण करून देत. आणि म्हणून भगवंत शेषनागावर कायम विराजमान असतात. ज्याच्या अधीन काळ आहे म्हणून शेषनागावर असतात. आता त्यानंतर आपण बघतो की भगवान विष्णू क्षीरसागरातच का विराजमान असतात. आपण नेहमी बघतो की दुसरीकडे कुठेच आपण बघत नाही. कायम क्षीरसागरामध्ये भगवंत असतात. मला पण हा अगदी लहानपणापासून हा प्रश्न पडलेला होता की कशासाठी कायम क्षीरसागरामध्येच भगवंत का? मला समाधानकारक उत्तर कधीच कुणाकडून मिळालं नाही. आणि
थोडस लहानपणी, फार लहानपणी मी विचारलं असेल, त्यावेळेला उत्तर मिळालं का नाही मला आता आठवत नाहीये. पण मला नाही वाटत मिळालं असतं तर ते माझ्या डोक्यात कुठेतरी मेंदूमध्ये स्थिर झालं असतं आणि आज ते बाहेर आलं असतं. पण ते मिळालं नाही. आणि नंतर मी फारसं काही कधी कोणाला विचारलं नाही. इतक्या खोलात जाऊन मी कधीच कोणाला विचारलं नाही. पण जेव्हा मी विष्णू पुराण वाचायला सुरुवात केली, या अनुषंगाने ज्यावेळेला मला दशावतार घ्यायचे होते, आधी मला भगवान विष्णू म्हणजे कोण हे समजून घ्यायचं होतं. त्यासाठी मी विष्णू पुराण वाचायला सुरुवात केली. त्यावेळेला मला या प्रश्नांची उत्तरं हळूहळू समोर यायला सुरुवात झाली. आणि त्यातलाच हा एक सुंदर प्रश्न, भगवान विष्णू क्षीरसागरातच का विराजमान आहेत? शास्त्रामध्ये, पुराणामध्ये क्षीर म्हणजे दूध, पण वेदामध्ये केवळ याचा अर्थ दूध नसून शुद्धता, सात्विकता, पोषण आणि निर्मळता असं सांगितलेलं आहे. दुधाचा एक सुंदर गुण आपल्याला माहितीये का? दूध ज्या पदार्थामध्ये मिसळतं त्याचं पोषण करतं. ते कधीच भेदभाव करत नाही. अगदी तसंच भगवंतांचं प्रेम आहे. भगवंत कधीही भेदभाव करत नाही. जात, पात, धर्म, श्रीमंती, गरिबी, रंग, काळा, गोरा, कशाचाही भेद भगवंत कधीही करत नाहीत. ते सगळ्या जीवांचं समान प्रेमाने पालन पोषण करतात. दुधामध्ये लोणी लपलेलं असतं, आपल्याला माहितीये. दुधामध्ये लोणी लपलेलं आहे. पण ते सहज दिसतं का आपल्याला? नाही. त्याचं मंथन करावं लागतं आपल्याला, घुसळावं लागतं. दुधाचं दही, दह्याचं म्हणजे साईचं आपण हे करतो, दही लावतो, मग त्याचं मंथन करतो, घुसळतो आणि मग लोणी निघतं. तसंच जर भगवंतांचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्या मनाचं मंथन करावं लागेल आपल्याला. किती छान अर्थ आहे बघा. भगवंत जर आपल्याला समजून घ्यायचे असतील, भगवंतांचा अनुभव घ्यायचा असेल, आपल्या मनाचं आधी आपल्याला मंथन करावं लागेल. काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार या अशुद्धी आपल्या मंथन करून आपल्या मनातून दूर झाल्या की आपल्या अंतःकरणातून परमात्मा प्रगट होणार आहे. कारण हे निघून गेल्यानंतर राहणार काय? फक्त परमेश्वरच राहणार आहे. ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये असल्यामुळे तर परमात्म्याला स्थान उरलेलं नाहीये आपल्या मनामध्ये. म्हणून मंथन करून आपण जर या गोष्टी काढल्या तर परमात्मा आपल्या ह्याच्यातून, मनातून प्रगट होणार आहे. आणि म्हणूनच भगवान क्षीरसागरामध्ये विराजमान आहेत. जणू ते आपल्याला सांगत आहेत, ज्यांचं मन क्षीरसागरासारखं निर्मळ, शांत आणि सात्विक होईल त्यांच्याच हृदयामध्ये मी वास करेन. मी आत्ताच आपल्याला सांग, मंथन करून हे सगळं काढा बाहेर, भगवंत प्रगट होतील. यानंतर आहेत महालक्ष्मी माता भगवंतांच्या चरणापाशी का बसलेल्या असतात? हा प्रश्न अनेकांना पडतो. कधी कोणी स्पष्टपणे विचारतं, कधी कोणी विचारत नाही. पण प्रश्न हा प्रत्येकाच्या मनामध्ये कधी ना कधीतरी आलेला असतो. काही जणांच्या मनामध्ये हा पण प्रश्न येतो की चरणापाशीच का, डोक्यापाशी का नाही बसत महालक्ष्मी माता? अगदी बरोबर आहे. हा प्रश्न अगदी योग्य आहे. याचं इतकं सुंदर उत्तर पुराणाने आपल्याला दिलेलं आहे. भगवंतांचे चरण म्हणजे धर्माचा मार्ग. ते संपूर्ण विश्वाला माफ करा, आज माझा आवाज गेलेला आहे पूर्णपणे. भगवंतांचे चरण म्हणजे धर्माचा मार्ग. ते संपूर्ण विश्वाला योग्य दिशा देणारे आहेत. महालक्ष्मी माता त्या चरणाची सेवा करतात. याचा अर्थ संपत्तीने नेहमी धर्माचे आचरण करावे, धर्माचे अनुसरण करावे. जर लक्ष्मी डोक्यावर बसली अहंकार निर्माण होतो आणि ती चरणाशी बसली तर लोककल्याणाचं साधन बनते. अर्थ सुंदर आहे बघा. लक्ष्मी डोक्यावर बसली अहंकार निर्माण होतो. आपण काही जण म्हणतो पैसा डोक्यात गेला. एक साधी
बोलण्याची पद्धत आहे. पैसा डोक्यात गेला ना म्हणून एवढा गर्विष्ठपणा वाढलाय. हाच अर्थ इथे आपल्याला पुराणांनी सांगितलेला आहे. लक्ष्मी डोक्यावर बसली तर अहंकार निर्माण होतो आणि चरणापाशी राहिली तर लोककल्याणाचं साधन बनतं. शास्त्रामध्ये भगवंतांच्या चरणांना शरणागताचा आश्रयस्थान मानलं गेलेलं आहे. आणि हेच ते चरण आहेत जे ज्यांनी गजेंद्राचं रक्षण केलं. हेच ते चरण आहेत जे वामन अवतारामध्ये त्यांनी तिन्ही लोक व्यापले. हेच ते चरण आहेत जे आपल्याला आपल्यासारख्या भक्तांना मोक्षाचा मार्ग दाखवतात. आणि म्हणून महालक्ष्मीची चरण सेवा, महालक्ष्मी भगवंतांची चरण सेवा करतात. महालक्ष्मी माता चरण सेवा करतात. ती केवळ पती सेवा नाहीये, तर ती धर्माची सेवा आहे, भक्तीची सेवा आहे आणि संपूर्ण सृष्टीची कल्याणाची सेवा आहे. महालक्ष्मी माता भगवंताजवळच स्थिर का राहतात? हा एक खूप छान प्रश्न आहे. म्हणजे मी काही प्रश्न माझ्या मनामध्ये उद्भवलेले तुमच्याही मनामध्ये येत असतील असा विचार करून काही प्रश्न काढले आणि त्यांची उत्तरं पुराणामध्ये शोधली. महालक्ष्मी माता भगवंताजवळच स्थिर का राहतात? महालक्ष्मी मातेला चंचला म्हटलेलं आहे. एका जागी कधीही स्थिर राहत नाही महालक्ष्मी. म्हणजे त्या कायम एका ठिकाणी कधीही स्थिर नसतात. पण त्या भगवंतांजवळ कायम स्थिर कशा काय असतात? हा प्रश्न आपल्याला पडला असेल. त्याचं खूप सुंदर उत्तर आहे. विष्णू म्हणजे अचल धर्म. जिथे धर्म स्थिर असतो, सत्य स्थिर असतं, प्रामाणिकता असते, सदाचार असतो, तिथे लक्ष्मी चंचला नसते, तिथे लक्ष्मी स्थिर असते. म्हणजे ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी असतील, धर्म स्थिर असेल, सत्य असेल, प्रामाणिकता असेल, तिथे लक्ष्मी स्थिर असते. आणि म्हणूनच जर आपल्या जीवनातही लक्ष्मी कायम टिकावी असं वाटत असेल तर केवळ धन कमवून उपयोग नाही, तर त्या धनामागे धर्म, प्रामाणिकपणा, सदाचार, योग्य आचरण असणं तितकंच आवश्यक आहे. भगवंतांच्या प्रत्येक अलंकारामागे, प्रत्येक चिन्हामागे, प्रत्येक रूपामध्ये आपल्याला आपल्या जीवनाला दिशा देणारं एक गहन तत्वज्ञान दडलेलं आहे. आपण त्यांची फक्त पूजा करून थांबायचं नाहीये आपल्याला, तर त्यांच्या प्रत्येक गुणाला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा पण प्रयत्न करायचा आहे. आणि जर आपण हे सगळ्यांनी केलं तर आपलं जीवन भगवंतांच्या कृपेने अधिक शांत, अधिक सुंदर आणि अधिक अर्थपूर्ण होणार आहे. आता यानंतर आपल्याला अजून एक कायम पडणारा प्रश्न. आपण म्हणाल मला की तू यावेळेला काय प्रश्न उत्तरांचीच मालिका बनवतीयस का? या प्रश्न उत्तरामधूनच मला भगवंतांना आपल्याला समजावून सांगायचं आहे. कारण ह्या प्रत्येक गोष्टी आहेत, या प्रत्येक गोष्टींकडे इतक्या बारकाईने आपल्याला आता बघायची वेळ आलेली आहे. कारण आपल्याला पुढे दशावतार बघायचे आहेत, भगवंतांचे 24 अवतार बघायचे आहेत. त्यासाठी आपल्याला आधी भगवंतांना समजून घ्यायचं. आता आपण अजून बघतो की भगवंत नेहमी योग निद्रेमध्ये असतात आणि महालक्ष्मी माता मात्र जाग्या असतात. हे आपण बघितलेलं आहे. आपण हे नेहमी चित्रामध्ये बघतो किंवा मंदिरामध्ये बघतो. ते हे का, कशासाठी आहे? आपण नेहमी ही जी गोष्ट बघितलेली आहे की भगवंत योग निद्रेत आहेत पण महालक्ष्मी माता जागृत आहेत, याचा अर्थ परमात्मा विश्वाचं नियमन करतात आणि शक्ती म्हणजे महालक्ष्मी माता अखंड कार्यरत असतात. म्हणजे भगवान विष्णू आणि महालक्ष्मी मातेला वेगळं करता येत नाही. शक्तिरूप आहेत महालक्ष्मी माता भगवंतांचं. जसं अग्नी आणि त्याची उष्णता वेगळी करता येत नसते, सूर्य आणि प्रकाश त्याचा प्रकाश वेगळा करता येत नसतो,
तसेच भगवंत भगवान विष्णू आणि महालक्ष्मी माता एकच रूप आहेत, एकत्रच आहेत. रामानुजाचार्यांनी याचा खूप सुंदर अर्थ वैष्णव संप्रदायामध्ये सांगितला आहे. भगवान न्यायाचे अधिपती आहेत, तर महालक्ष्मी माता करुणेचं मूर्त स्वरूप आहे. भक्ताने अपराध केला, बघा किती सुंदर अर्थ आहे. आपण आपल्याकडून अपराध कुठला झाला तर महालक्ष्मी माता पहिल्यांदा प्रथम भक्तांसाठी भगवंतांच्याकडे शिफारस करतात. लगेच आपल्याला त्याचा दंड मिळत नाही. महालक्ष्मी माता आधी शिफारस करतात, त्यानंतर म्हणून आणि नंतर जर समजा आपले अपराध वाढतच गेले तर मग आपल्याला भगवंतांच्याकडून दंड मिळतो. पण आधी महालक्ष्मी माता आपली शिफारस करतात. आणि म्हणूनच वैष्णव परंपरेमध्ये अनेक भक्त आधी श्री म्हणतात आणि श्री म्हणजे महालक्ष्मीचा आश्रय घेतात आणि नंतर नारायणाचा आश्रय घेतात. आपण नेहमी बघतो, आधी हा अर्थ कधी आपण उलगडून बघितला होता? श्री नारायण, श्री व्यंकटेश. आपण श्री म्हणजे काय म्हणतो की आदराने लिहिलेलं नाव. श्री म्हणजे आदरार्थी, असा आपला अर्थ एक समजूत असते. म्हणून मी आपल्याला सांगणार आहे की पुढील काही भागांमध्ये मी काही गैरसमजुती ज्या आहेत त्या पण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला वाटतं बहुतांशी लोक हाच अर्थ समजतात. श्री व्यंकटेश म्हणजे आदराने, भगवंतांना आदराने बोलवणं, असं नाही. वैष्णव परंपरेमध्ये सगळेजण आधी महालक्ष्मीचा आश्रय घेतात आणि मग नारायणाचा, मग विष्णूंचा. म्हणून श्री नारायण, श्री व्यंकटेश, श्री विष्णू असे ते संबोधतात. म्हणजे आधी महालक्ष्मी आणि मग नारायण किंवा विष्णू. यातून महालक्ष्मीची भूमिका केवळ ऐश्वर्याची देवता नसून अनंत करुणेची माता ही आहे. यानंतर आपण बघूयात की भगवंत योग निद्रेत का असतात. आपण नेहमी बघतो की भगवंतांनी कायम शयन केलेलं आपल्याला दिसतं, डोळे मिटलेले असतात. आपण ती मूर्ती डोळ्यासमोर आणूयात, भगवंतांची शयन केलेली, एक हात डोळ्याखाली, सॉरी डोक्याखाली, डोळे मिटलेले. आपल्याला वाटतं की भगवंत झोपलेले आहेत, पण ती आपल्यासारखी साधी झोप नाहीये हो, तिला योगनिद्रा म्हणतात. म्हणजे भगवान पूर्णपणे शांत आहेत, त्यांचं संपूर्ण डोळे मिटलेलं असलं तरी संपूर्ण सृष्टीवर त्यांचं लक्ष आहे. कसं? जसं आपल्या आईचं, आपण ज्यावेळेला आई असतो, आपलं लहान बाळ असतं, आपण डोळे मिटलेले असतात पण आपलं मनाचं लक्ष आपल्या बाळावर असतं, शेजारच्या बाळाने कुई आवाज जरी केला की आई पटकन डोळे उघडते. इतकी आई लक्ष ठेवून असते बाळावर. झोपेत देखील आई कधीही गाढ झोपत नसते, ती पूर्णपणे बाळावर लक्ष ठेवून असते. तसंच भगवंतांचं आहे. भगवंत संपूर्ण सृष्टीवर डोळे मिटून लक्ष ठेवून असतात. ईश्वर कधीही आपल्या भक्तांकडे दुर्लक्ष करत नाही. त्यानंतर आपण बघितलंय भगवंतांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असतं, स्मित हास्य असतं. अनेक पुराणामध्ये भगवंतांना स्मितमुख म्हटलेलं आहे. आपण फोटो देखील बघतो, भगवंतांच्या चेहऱ्यावर नेहमी शांत आणि मोहक हास्य असतं. त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला कधीच क्रोध किंवा राग दिसत नाही. आठवून बघा, कुठलंही रूप आणा तुम्ही, कुठल्याही मंदिरातलं, सिरियल मधला आणा, फोटो मधला आणा, कॅलेंडर मधला आणा, मला राग क्रोध कधीही दिसणार नाही. कारण त्यांना सगळं माहित असतं. ज्याला भूत वर्तमान भविष्य माहित आहे त्याला कसलीच घाई नसते ना. ज्याच्यावर संपूर्ण ब्रह्मांडाचा विश्वास असतो त्याच्या चेहऱ्यावर कायम शांत हास्य असतं. म्हणूनच भगवंतांच्या चेहऱ्यावर कायम एक मोहक हास्य असतं. भगवंतांना कुठल्याच गोष्टीची घाई का नसते. आपण नेहमी म्हणतो भगवंत कधी कुठल्या गोष्टीची घाई करत नाही. अवतार घेण्याच्या आधी पण नाही, कधीच भगवंताने कुठल्या गोष्टीची घाई केलेली आपल्याला दिसत नाही. आपण नेहमी म्हणतो देवाची आराधना केली, एखादं संकट आलं
भगवंताकडे आपण काही मागितलं आणि ते लवकर पूर्ण नाही झालं, की आपण काय म्हणतो, रागारागाने आपण म्हणतो, वैतागून, चिडून, रागावून आपण म्हणतो, भगवंत माझं कधी ऐकतच नाही, लवकर माझं कधी ऐकतच नाही. हा आपला प्रत्येकाचा डायलॉग असतो. प्रत्येक मानवाचा असतो. माझा देखील. मी पण म्हणते कधी-कधी म्हटलं ना, ऐकतच नाहीत माझे देव कधी. मी एवढी सांगतेय हे करा, ते करा, ते करा. आणि मागण्या तर मागतच असतो. मी पण सामान्य मनुष्य आहे. सामान्य स्त्री आहे. पण पुराणामध्ये याचं खूप सुंदर विचार सांगितलेला आहे. भगवंत योग्य वेळ येईपर्यंत थांबतात. तुम्हाला देतात. तुम्हाला जी आहे गोष्ट द्यायची आहे ती देतात. पण ती योग्य वेळेला देतात. बी पेरल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याला झाड येतं का हो? लगेच त्याला फळं लागतात का? नाही ना. तसंच काहीसं भक्तीचं आहे. तुमची भक्ती पूर्णपणे सफल झाल्याशिवाय आणि तुमची योग्य वेळ आल्याशिवाय भगवंत तुम्हाला तुमची मागणी किंवा तुम्हाला जे द्यायचं आहे ते देत नाहीत. आता अजून एक प्रश्न. भगवंतांचे अवतार आधीच ठरलेले असतात का? हा प्रश्न बहुतेक सगळ्यांना पडलेला असतो. याचं उत्तर आहे हो. भगवंत संकट आल्यानंतर अवतार घेत नाहीत. त्यांना संकट आल्यानंतर अवतार घ्यावा लागत नाही. पुराणानुसार प्रत्येक मन्वंतर, प्रत्येक युग, प्रत्येक कल्पामध्ये विशिष्ट कार्यासाठी भगवान विविध रूपांनी प्रगट होतात. म्हणजेच अवतार हा आकस्मिक नसून विश्व व्यवस्थापनेचा एक भाग असतो. म्हणून भगवंतांचे अवतार आधीच ठरलेले असतात. भगवंतांना शस्त्र उचलायला का आवडत नाही? हा पण एक प्रश्न आहे. हा बहुतेक आपण बघतो की भगवंतांनी फार कमी शस्त्र हातात घेऊन युद्ध केलेलं आहे. आपण राम अवतार, कृष्ण अवतार बघितलेले आहेत. त्यामध्ये भगवंतांनी खूप कमी वेळेला शस्त्र हातात उचललंय. अगदी महाभारतासारख्या मोठ्या युद्धामध्ये देखील भगवंतांनी स्वतः शस्त्र उचललं आणि त्यांनी पहिली अट घातलेली होती, मी शस्त्र उचलणार नाही, मी युद्ध करणार नाही. कारण भगवंतांचा स्वभाव असा आहे की प्रथम भगवंत समजावतात, शांतपणे समजावतात, नंतर संधी देतात तुम्हाला, नंतर दूत पाठवून परत तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतात, परत ऋषी मुनी संत यांना पाठवून समजावण्याचा प्रयत्न करतात. आणि एवढं करूनही जर काही उपयोग झाला नाही तर मात्र मग भगवंत शेवटी स्वतः शस्त्र उचलून त्या शत्रूचा वध करतात. आपण महाभारताच्या युद्धातही हेच बघितलेलं होतं. म्हणून त्यांचा प्रत्येक अवतार करुणेने सुरू होतो. युद्धाने कुठलाही अवतार भगवंतांचा सुरू झालेला नाही. भगवंतांना सगळ्यात जास्त प्रिय काय आहे? हा प्रश्न आपल्याला अगदी वाटतो. म्हणजे आपण देवाजवळ गेलं की देवा तुला काय आवडतं? तुला सगळ्यात जास्त काय प्रिय आहे? आपण पण विचारतो. ज्यावेळेला आपण गप्पा मारतो भगवंतांची, त्यावेळेला आपण विचारतो. सगळ्यात जास्त भगवंतांना काय प्रिय आहे? प्रत्येक जण आपापल्या पद्धतीप्रमाणे म्हणतील. कोणी म्हणेल की भगवंतांना खूप मोठी पूजा केली की भगवंत प्रसन्न होतील. कोणी म्हणेल की यज्ञ करा, मोठे-मोठे यज्ञ करा. भगवंतांना ते आवडतील. कोणी म्हणेल की खूप दानधर्म करा, गोरगरिबांची सेवा करा. भगवंतांना ते आवडेल. भगवंतांना ते प्रिय आहे. पण असं हे सगळं आवडतं भगवंतांना. मनापासून नाही आवडत. यज्ञ आवडेल, पूजा आवडेल, तुम्ही गोरगरिबांना मदत करता हे आवडेल. पण भगवंतांचं असं अजिबात नाही. भगवंत भगवद्गीतेमध्ये स्वतः सांगतायत, पत्रम पुष्पम फलम तोयम. एक पान, तुळशीचं पान, एवढंसं पान असतं. ते देखील भगवंतांना प्रिय आहे. एक छोटंसं फूल, एक छोटंसं फळ, एक थेंब पाणी, हे सगळं फक्त एक एवढंसं पान, एवढंसं फूल, एवढंसं थेंब पाणी, फळ. पण हे तुम्ही मनापासून, हृदयापासून, प्रेमाने जर भगवंतांना अर्पण केलं तर ते भगवंतांना सगळ्यात जास्त प्रिय आहे. आता आपण ज्यावेळेला कृष्ण अवतार बघू, तर कृष्ण अवतारामध्ये भगवंतांची तुला झालेली होती. त्यावेळेचा आपल्याला
एक तुळशीचं पान ठेवल्यानंतर तराजू खाली गेलेला होता. ते मी त्यावेळेला आपल्याला ज्यावेळेला कृष्ण अवतार येईल त्यावेळेला मी ते तुम्हाला समजावून सांगेन की एक तुळशीचं पान देखील भगवंतांना प्रिय आहे. आपण कृष्ण अवतारामध्ये सुदामाचे मुठभर पोह्यांची कथा ऐकलेली आहे. त्यांनी ते प्रेमाने भगवंतांना अर्पण केले आणि भगवंतांना ते पंचपक्वान्नापेक्षा देखील प्रिय झाले. मुठभर पोहे होते, साधे होते, काहीही नव्हतं त्याच्यामध्ये, पण ते पंचपक्वान्नापेक्षा त्यांना प्रिय झालेले होते. आता एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. अगदी सगळ्यात हा भाग आता संपतोय आणि या भागामधला अगदी सगळ्यांच्या मनामधला प्रश्न मी विचारते आणि आपल्याला त्याचं उत्तर देते. भगवंत आपल्या जीवनामध्ये अवतार घेऊन आपल्या मदतीला येतात का? हा प्रश्न कायम प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. तर या पूर्ण भागामध्ये अनेक प्रश्न मी आपले मांडलेले आहेत. हा अध्याय लिहिण्यापूर्वी माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मला भगवान विष्णूंविषयीचा हा भाग तयार करताना मिळाली. आणि हा सगळ्यात शेवटचा प्रश्न हा माझ्या मनामध्ये देखील बऱ्याच वेळेला आलेला आणि मी बऱ्याच जणांशी बोलताना देखील माझ्या म्हणजे चर्चा करताना बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला किंवा आपण बोलतो कधी येतील का, येतात का, खरंच भगवंत येतात का, आपल्या मदतीला येतात का, असा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला. त्याचं उत्तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दडलेलं आहे. भगवंत आपल्या जीवनामध्ये अवतार घेऊन मदतीला येतात का? तर मी म्हणेन हो, येतात, अगदी नक्की येतात. ते आपल्या जीवनामध्ये की राम आणि कृष्ण अवतारामध्ये नाहीयेत, कृष्ण रूपामध्ये नाहीयेत, तर ते आपल्याला कधी आईच्या रूपामध्ये येतात, कधी डॉक्टरांच्या रूपामध्ये येतात, कधी गुरुच्या रूपामध्ये येतात, कधी मित्र बनून येतात, कधी एखादी अनोळख्या व्यक्तीच्या रूपामध्ये येतात. अनेक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात. आपण बघतो अनेक संकट आलेली असतात. इतकी कधी कधी कठीण संकट येतात की आपण हवालदिल होऊन जातो. अशा वेळेला एखादी अनोळखी व्यक्ती अनपेक्षितपणे आपल्या आयुष्यामध्ये येते आणि आपल्याला कळत पण नाही आणि ती आपल्याला त्या संकटातून बाहेर काढते. ते रूप देखील भगवंतांचं असतं. प्रत्यक्ष भगवंत असतात ते. भक्ताला योग्य वेळी मिळणारी योग्य मदत ही देखील भगवंतांची झालेली कृपा असते. ती त्यावेळेला आपल्याला समजत नाही. तुम्हाला बरं नाहीये, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते, तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे. घरात तुम्ही दोघं जणच आहात नवरा बायको, तेही आपल्या पिढीचे म्हणजे 60 नंतरचे दोघंच आहेत, मुलं घरी नाहीयेत, अटॅक आलेला आहे. काय करावं हे दोघांपैकी एकाला सुचत नसतं. एकाला अटॅक आलेला असतो, स्त्री किंवा पुरुष सुचत नसतं. अशा वेळेला अनपेक्षितपणे कुणीतरी तुमच्याकडे येतं आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन वेळेवर ट्रीटमेंट सुरू होते आणि तुमचा जीव वाचतो. ती व्यक्ती कोण असते? ती प्रत्यक्ष भगवंत असते. भगवंतानी स्वतः येऊ शकत नसते म्हणून एकाला माध्यम बनवून तुमच्या घरी पाठवलेलं असतं योग्य वेळेत तुम्हाला मदत पुरवण्यासाठी. अशा प्रकारे भगवंतांची कृपा या ना त्या प्रकारे आपल्यावर होत असते. आज मी आपल्याला भगवान विष्णू विषयी माझ्या परीने संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी म्हणून मी विष्णू पुराण, श्रीमद भागवत पुराण, पद्म पुराण, हरिवंश पुराण यांचा अभ्यास करून यातून ही माहिती मी गोळा केलेली आहे. माझ्या परीने ही माहिती गोळा करून मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला असेल. कदाचित काही माहिती एखाद्या वेळेस माझ्याकडून चुकली असेल किंवा चुकीची सांगितली गेली असेल तर मला क्षमा करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. आता बघणार आहोत आपण भगवंतांचे आधी 14 अवतार आणि नंतर आपण बघणार आहोत भगवंतांचे दशावतार. भेटूयात पुढच्या अवतारामध्ये. तोपर्यंत अनुमती. ओम नमो भगवते वासुदेवाय.